शरण जावे, मनवणी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरिल पार भवद्वस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत किंवा बहु असे करुणावंत, अनंत हे नामजा, तो हा उतरिल पार भवद्वस्तर नदीचा। तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट, तो हा उतरिल पार भवद्वस्तर नदीचा विठ्ठल। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगननीत पाणी मंडनं मंडनानं, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम, सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं मेषमालंदि वल्लभं। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ते उदारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रय जननी देवाची। नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय। अरुण नयन राजीव सुवेशं, सीता नयन चकोर निशेषं, हर हृदि मानस बालमराल,
नवमी राम बाहु विशाल मंगल भवन अमंगल द्रवहु सुदशरथ अजिर बिहार श्री राम जय राम राम श्री राम जय राम राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम राम श्री राम जय राम श्री राम जय राम मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुथं श्रीरामं शरणं प्रपद्ये मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करे दंडवत जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधु श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारोणी आता मनवणी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरिल पार भवदुस्तर नदीचा प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवे करता निवडलेला अभंग वैराग्य महामेरू भक्तिहृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा ज्या महान साधूंच्या अवतार कार्यामुळे बहुजन समाजाला कीर्तन प्रवचन गायन ज्ञान प्राप्त झालं असे विश्वविख्यात जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा
बहुतेक आपल्या सगळ्यांच्या पाठातील उपदेश प्रकरणातील अभंग आजच्या 6ष्टम दिवसाच्या कीर्तन सेवेकरता गायला. विठ्ठल अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंगावर गोड असं चिंतन मांडण्यापूर्वी थोडसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. सालाबादाप्रमाणे याही वर्षी प्रभू रामरायाचे लाडके लढीवाळ महाबलशाली महावीर संकट मोचन हनुमानजीच्या भव्य अशा मंदिराच्या प्रांगणामध्ये हो घातलेला हा भव्य दिव्य पंचकृषी सगळे भक्त मंडळी आहे. या सगळ्यांच्या असणाऱ्या मागील जन्माच्या पुण्याईच्या उदयामुळे हा नामसप्ताह 28 वर्ष परिपूर्ण होऊन 29व्या वर्षामधलं आजचं हे 6वं कीर्तन आहे. आणि इथलं वातावरण, सगळी तरुण कमिटी, त्यांचा आदर, वृद्धांची एकता आणि गुणीजन मंडळीच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य दृष्ट लागावी, लागणार नाही असा हा भव्य दिव्य नाम सप्ताह संपन्न होतोय. एकदा या सप्ताह कमिटी करता मी कोटी कोटी धन्यवाद देतो. आपण टाळी वाजवलीच पाहिजे. शाबाश. पुण्य पवित्र पावनभूमी या श्रीगोंदा विकसित शहर अंतर्गत अगदी श्रीगोंदा फॅक्टरी अतिशय ही पवित्र भूमी आहे. त्यामध्ये श्रीगोंदा फॅक्टरी, जोशी वस्ती, घनवट वस्ती, चोर वस्ती, बरोबर आहे ना, कामगार कॉलनी, जंगलेवाडी, श्रीपाद नगर व समस्त सगळे व्यापारी ग्रामस्थ श्रीगोंदा फॅक्टरी हनुमानजीच्या भव्य मंदिराच्या प्रांगणामध्ये युवा तरुणानं एकत्रित येऊन तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तना. आज तरुण वर्ग महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, अनेक तरुण भरकटल्या जाऊ लागले. कुणी व्यसनांच्या मार्गामध्ये आहे, कुणी अन्य व्यसनाच्या मागे. पण कुठेतरी आदर्श, कुठेतरी स्वाभिमान पाहायला भेटतो की ज्या सप्ताह कमिटीमध्ये युवक आहेत, तरुण आहेत, उच्च शिक्षित आहेत, चांगले उद्योजक आहेत, प्रगतशील शेतकरी आहेत, वारकरी आहेत, अशा युवा तरुणाकडे पाहिलं की मन भरून येतं. असं वाटतं की 30 वर्ष कीर्तन केले त्याचं फळ निश्चितच आहे. म्हणून आज आपल्या या सप्ताह कमिटीला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल त्यामध्ये भ्रमणध्वनीवर तारीख निश्चित झाली आणि 2 युवक माझे परममित्र आमचे संतोष दादा मांडे असतील, आमचे जंगले दादा असतील, ही सगळीच टीम. आता मला बाकीच्याचे नाव काही माहिती नाही बरं का. त्यांचा भ्रमणध्वनीवर संपर्क झाला यामुळं नाव मला माहिती आहे. म्हणून संतोष दादानं मला अनेक वेळेस पत्रिका पाठवण्याचं काम केलं आणि इथपर्यंत येण्याकरता मार्गदर्शन केलं. कसं यावं, काय यावं, इथं आल्यावर आदर, प्रेम, विनम्र भाव कशाला म्हणावं हे संस्कारा वाचून घडत नाही. मी त्यांची स्तुती करत नाही, हे आदर असणं गरजेचं आहे. सप्ताहामध्ये कोणताही वक्ता येऊ द्या, गायक येऊ द्या, वादक येऊ द्या, कथाकार येऊ द्या, त्यांना किती दक्षिणा दिली याबद्दल, त्यांना प्रेम किती दिलं ही फार मोठी दक्षिणा आहे. आणि अतिशय आनंद वाटला एवढा प्रवास करूनही. भाग गेला सिन गेला, अवघा झाला सी आनंद.
म्हणून माझे परममित्र महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार विनोदाचार्य महादेवजी महाराज गिरी बाबानं अगदी त्यांना सुचवलं आणि त्यांनी ते कीर्तन घेतलं. सगळ्या सप्ताह कमिटीला धन्यवाद. आज कीर्तन पुष्प ज्यांनी घेतलेला आहे त्यांचा नाम उल्लेख करणं अत्यंत अगत्याचं आहे. ज्यांच्या घरी आता सुंदर अगदी भोजन केलं, किती आदर, पाद्यपूजा, कुमकुम तिलक, अक्षिवन केल्याच्या नंतर एवढा आदर, श्रीफळ, शाल देऊन सन्मान आणि चांगल्या प्रकारचं भोजन दिलं. आजचं अगदी यजमान पदे सौजन्य आहे. हरिभक्ती परायण भाऊसाहेब उर्फ पिनू, बरोबर आहे ना? कांतीलाल गाडेकर, युवा उद्योजक, यांच्याकरता एकदा आपण मनातून टाळी वाजवली. आज सुंदर ख्यातनाम मृदंगाचार्य तालमणी हरिभक्ती परायण मनोहर महाराज आळंदीकर महाराजांची उपस्थिती आहे. माझ्या बरोबर आलेले हरिभक्ती परायण ख्यातनाम मृदंगाचार्य कृष्णा महाराज चव्हाण महाराजांची उपस्थिती. गोड पखवाज वाजवतात. हार्मोनियम वादक दादा, मला काही नाव नाही सांगता येणार, जाधव महाराज, तुम्हालाही धन्यवाद. आत्ता जैनी चांगली यमन रागातली चाल गायली. संगीत अलंकार युवा गायक ज्ञानोबरायांच्या आळंदी पवित्र भूमीमध्ये विद्यार्जन करतात. हरिभक्ती परायण गोविंद महाराज, किती गोड चाल गायली बरं. त्यांच्या बरोबर हरिभक्ती परायण आमचे युवा गायक विठ्ठल महाराज. ते बाबा आहेत, ते बाबा आहेत, हे छोटे महाराज आहेत. आणि चोपदार दादाला पाहिलं असं वाटतं मी रायगडावरच आहे आज. चोपदार तसा पाहिजे, नाही तर उग उदबत्ती छाप काय कामाचा. विठ्ठल विठ्ठल. विनेकरी दादा, ही सगळे तरुण युवा टाळकरी माझ्या बरोबर आलेले युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कीर्तन, गायन, वादन पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर प्रसारित करणारे आमचे रामदादा नवल, त्यांनाही धन्यवाद. माता भगिनीची संख्या जरा जास्त आहे, मी तुम्हाला खूप धन्यवाद देतो. पुरुष मंडळीची संख्या जरा कमी आहे, पुन्हा विरळ बसलेत, काही पुढं, काही मागं, काही इकडं, काही तिकडं. खरं सांगू का, पुरुष मंडळी कीर्तनाला पुढं येणार, यायला पाहिजे, पुढं बसायला पाहिजे. जाऊ द्या, जे आहेत ते अगदी आज प्रसन्न आहेत आणि त्यामध्ये युवक जास्त आहेत. ही सगळी मंडळी, ही आदरणीय मंडळी सगळी, यांना मी धन्यवाद देतो. या बाजूने बसलेले महिला मंडळ तुम्ही बघा, रामकथा असू द्या, त्यांचीच गर्दी जास्त असणार. ज्ञानेश्वरी पारायणाला त्यांचीच गर्दी जास्त. पोहे आल्यावर आपण येऊ म्हणा, तसं काही नाही. विठ्ठला आणि एवढं त्यांचं भक्तीमध्ये योगदान असल्या कारणानं वेदानं पहिलं त्यांचं वर्णन केलं, श्रीमद भागवतानं पहिलं त्यांचं वर्णन केलं. तुकोबराय म्हणतात, कुळी कन्या नंतर पुत्र, त्यांचं वर्णन केलं. मग वेदानं, शास्त्रानं, पुराणानं, संतानं जर त्यांचं वर्णन करीत असतील, मी का करू नये? आणि महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यानं त्यांना लाडक्या बहिणीचा दर्जा का देऊ नये? आमचा निराधार यादीत सुद्धा नंबर नाही. पंचकृषी मिळून सगळ्या अगदी वस्ती, या भागातले गाव मिळून हा नामसप्ताह. मी भोजन करताना सांगितलं, महाराज इथे सरळ हातानं दान, अन्नदान करणारी मंडळी. एक सांगू का, अन्नदान त्यांनाच घडत असतं ज्यांचं मागील जन्माचं पुण्य आहे. ज्यांना कीर्तन ऐकायला भेटतं त्यांचं पुण्य शेष आहे. जे वर्गणी दान देतात, अनाठाई किती खर्च करतील लोक, पण इथं देण्याकरता पूर्व पुण्य लागते. म्हणून जे अन्नदान करणारे, वर्गणी दाते, श्रवण करणारे, सठे टाकणारे, ते महाभाग्यशाली आहेत. हनुमानजीची त्यांच्यावर निश्चित कृपा. विठ्ठला साधू संतांच्या
आशीर्वादानं आपण आज कीर्तनामध्ये आहोत. तुमचा माझा पहिला परिचय आहे, पण वारकऱ्याला पहिला आणि शेवटचा परिचय समान असतो, त्यालाच वारकरी म्हणतात. आमच्या गुरु महाराजांनी नेहमी सांगावं, कीर्तनाला कुठे जा, पण कीर्तनाला गेल्यावर वारकरी परंपरा कधी सोडायची नाही. या महाराष्ट्रामध्ये सगळ्या समाजाला एकत्रित करणारा एकमेव संप्रदाय जर कोणता असेल तर तो जगाच्या पाठीवर फक्त वारकरी संप्रदाय आहे. मेळविले मांदी साऊंड सिस्टम तुम्हालाही धन्यवाद. कारण की तुमची जर साथ नसेल तर चांगल्या बुवाचं सुद्धा डिपॉझिट जप्त होऊ शकतो, म्हणून तुम्हाला धन्यवाद. प्रमाण घेतलंय, ज्ञानोबारांसारखे संत नाही, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, आणि छत्रपती शिवरायांसारखा राजा पुन्हा होणे नाही. लक्षात घ्या, तुमच्या टाळीची दाद म्हणजे आमची वक्त्याची ऊर्जा असते. अतिशय महत्वाचा मुद्दा तुमच्या पुढे ठेवतोय. कीर्तन ऐकायला आलात ना, काहीतरी घेऊन गेलो पाहिजे आपण. काहीतरी म्हणजे कोणाच्या तरी बूट चप्पल नाही, कीर्तन आणि दृष्टांत सिद्धांत कळला पाहिजे. जरा बघा मी काय बोलतोय. ज्ञानोबा असे एकमेव संत, म्हणून ज्ञानदेव वैष्णव मोठा. काय म्हणतात, संतांनं वर्णन केलं ज्ञानोबांचं, ज्ञानदेव वैष्णव मोठा, माऊलीपेक्षा या विश्वात कुणीच मोठं नाही. उगा आपली फुगिरी काही कामाची नाही. ज्ञानोबारायनं 12व्या शतकामध्ये पाहिलं, उन्मार्गी समाजाला मार्गावर आणण्याकरता भगव्या वस्त्रामध्ये वेद कचकटून बांधून टाकलेला या बहुजन समाजाला भक्ती ज्ञान वैराग्य कधी कळणार, हे सगळे एकत्रित कधी येणार. म्हणून ज्ञानोबारायनं सगळ्या समाजाला एकत्रित केलं. एक लक्षात घ्या, जो समाज जोडतो तो मोठा आहे. याकरता आमच्या गुरु महाराजांनी एक दृष्टांत सांगायचा, गमतीचा आहे. 50 वर्षापूर्वी एवढ्या काही सुविधा नव्हत्या, हे सगळं आधुनिक मीडिया नव्हता. आपल्याला काही काही लोकांना माहिती आहे. त्या काळामध्ये एखाद्या खेड्या गावात एखादा टेलर असायचा आणि गरिबी असायची लोकांची, म्हणून ते कपडे दुर्मिळ असायचे. आता एक दिवसातून 10 वेळेस ड्रेस बदलला जातो. मी कोणाबद्दल टीका करत नाही, सांगतोय. अशा खेड्या गावामध्ये एक टेलर, आणि टेलरचा तो लाकडी पाट असायचा, 2-3 खणाचं माळवद, आणि त्या माळवदामध्ये त्या टेलरनं कपडे शिवायचं काम करायचं, उदरनिर्वाह करतात. 4थीला वर्गामध्ये जाणारा त्याचा पुत्र होता, मुलगा. एक दिवस त्या मुलानं पाहिलं, आपले वडील अशी उलटी क्रिया का करतात, जी सुई बोटाला टोचते. गोविंद महाराज, जी सुई बोटाला टोचते आणि त्यातून रक्त निघतं. सुई हा टोचणाराच विषय, लक्षात घ्या. मग बोटाचं रक्त जर निघतंय, रुधिर निघतंय, एवढा त्रास होतो, तर मग ती सुई आपले पिताश्री डोक्यावरच्या टोपीत का खुसून ठेवतात? जी टोचती तिला तर तुडवायला पाहिजे. आणि ज्या कातरनं, ज्याला सोप्या भाषेत कैची म्हणतो आली, जी कातर, त्या कात्रीला 200 रुपये किमतीच्या कात्रीला पायाखाली दाबून ठेवतात, की जिच्यामुळे कापड कापल्या जातं, तुकडे केल्या जातात, मनवूनच शिवल्या जातात. मग त्या कातरला पायाखाली दाबल्या जातं आणि सुई मात्र टोचते तर तिला डोक्यावर घेतल्या जातं.
एक दिवस मुलानं धारिष्ट करून आपल्या बापाला विचारलं. प्रत्येक मुलानं आपल्या बापाला असे प्रश्न विचारावे. मांडीवर बसलेला मुलगा म्हणतोय बाबा. त्यावेळेस पप्पा म्हणत नव्हते, बाबा. बाबा सांगा, अनेक वेळेस तुमच्या बोटाला ती सुई टोचली, त्यातून रक्त बाहेर पडलं, तुमच्या डोळ्याला पाणी आलं, तरी तुम्ही ती सुई डोक्यावरच्या टोपीमध्ये खोसून ठेवता, आणि जी कातर 250 ते 200 रुपये किमतीची त्या काळात पायाखाली दाबता. याचं कारण मला कळलं नाही. बाप फार हुशार होता. त्यांनी सांगितलं, बाळा, त्याचं गणित असं आहे, एकाचे अनेक तुकडे जो करतो त्याला पायाखाली दाबवण्याची संस्कृती भारत देशाची आहे, आणि अनेक तुकड्याला पुन्हा एकत्रित करण्याची शक्ती टोचली तरी ती सुईमध्ये, म्हणून तिला डोक्यावर धारण केल्या जातं. हे महत्वाचं असेल. तुम्ही टाळी वाजवली म्हणजे दृष्टांत कळला. विठ्ठला विठ्ठला. म्हणून संत सांगतात, ज्ञानोबराईनं विखुरलेला समाज एका छत्राखाली आणला. ज्ञानदेव वैष्णव मोठा, म्हणून संप्रदाय मोठा, म्हणून तुकोबराय मोठे, म्हणून नाथ बाबा मोठे, म्हणून गोरोबा काका मोठे, म्हणून संत सेना महाराज मोठे, म्हणून चोखो अगदी सावता महाराज मोठे. हे सगळे वारकरी संत हे विश्वापेक्षा देवापेक्षा मोठे नाही, पण देवा इतकेच मोठे. जरा बघा. म्हणून संत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अवताराला आले. म्हणून सप्ताह, कथा, कीर्तन, आणि त्याच संतानं सगळा समाज एकत्रित केला. तोडणारा पेक्षा जोडणारा महान आहे. आपल्याला एवढ्या करता हे उदाहरण दिले. जरा बघा. म्हणून आज ज्या महात्म्याचा अभंग आहे ते तुकोबर आहे. महाराज सांगतात, प्रत्येक मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक व्यक्तीला भवसागरातून तरुण जाण्याची शक्ती नाहीये. तो तरुण जाऊ शकत नाही, आणि त्याला त्याची शक्ती कमी असल्या कारणानं त्यानं देवाला शरण गेलं पाहिजे. पहिल्या चरणामधला हा भाव आहे. तुम्ही चांगला ऐका. विठ्ठला आता थोडा प्रश्न विचारायचा आपल्याला. संतोष भाऊ, आपण जेवण का करतो? का करतो जेवण? मौज म्हणून, एक आनंद व्यक्त करण्यामुळे नाही. जेवण करण्याचं कारण आहे आपल्याला भूक लागते. हे अन्नमय कोश आहे. किती जरी झाला संन्यासी, माध्यान्नासी तोंडवासी. जरा बघा, साधू जरी झाला तरी त्याला दुपारच्या वेळेस भिक्षा मागावं लागती. ती काय उपाशी राहू शकत नाही. भूक लागती. याच्या पुढे एक शब्द आहे, मनवून जेवावं लागतं. लक्षात आलं का? आमच्याजवळ छत्री आहे. ऊन लागतं, मनवून छत्री डोक्यावर धरावं लागते. मी मनवून साठी दिलेले उदाहरण आहे. जरा लक्षात घ्या. आम्हाला आमचं काही आजारी आम्ही झालो की आजार बरा होण्याकरता मनवूनच औषधी घ्यावी लागते. जरा बघा. लक्ष्मणजीला वाचवण्याकरता द्रोणागिरी आणावं लागली, आणि या करता सुषेण वैद्याला बोलावं लागलं, आणि त्याच करता मनवून हनुमानजीला पाठवावं लागलं. मनवून शब्द हा कारण मीमांसा जोडणारा आहे. विठ्ठल हरे विठ्ठल. तुम्ही जरा बघा, बरेचसे लोक आत्महत्या करतात. का करतात? कर्जबाजारी झाले म्हणून, घरात कोणी अपमान केला म्हणून, आता नोकरी लागत नाही, कुणी नोकरी देत नाही म्हणून, जवळच नाही. विठ्ठल काही महाशय लग्न झाल्यावर पण सुद्धा मरणाची इच्छा करतात. एक जण असा महाभाग माझ्याकडे आला, म्हणले महाराज मरतो, म्हणला आता राहत नाही. अरे का मरतो बाबा? चांगला सुंदर देह आहे तुझा, तरुण आहे, काम कर, कामाची लाज नाही. नाही म्हणले मरतो. अरे मरतो तरी का? त्याचं कारण काय? काही नाही म्हणला, एक तर लग्न होत नव्हतं, अनेक देवाला नवस केले,
बर लग्नाचा सगळा खर्च आम्हीच केला. बर परिस्थिती आली तशी. आणि लग्न झाल्याच्या नंतर त्या मॅडमनं मला फक्त एकच वाक्य वापरलं की घरातले सगळे काम तुम्ही करायचे. सकाळी झाडून मीच काढतो, पाणी सुद्धा मीच भरतो, असं तो म्हणतो, म्हणजे मी नाही. विठ्ठल काय बोल ती तो म्हणतोय की मी एवढं काम करतोय तरी मला एवढं बोलते. काही 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 टाकून टाकून बोलायचं, शब्दाला सीमा नाही. मी त्याला सांगितलं बाबा तू फार उशीर केला, कशाला असं मला म्हणायचं नव्हतं. एवढं बोलणं खातो मग का मरणार नाही तर काय, आत्महत्या करणार नाही तर निघालो म्हणला मरतो. मग मी त्याला एक पर्याय सांगितला. काय काय काम करावं लागतात मला, भांडी धुणी सगळे काम मला करावं लागतात, स्वयंपाक मला करावं लागतो. तसं आपल्या भागात नाही होणार म्हणा, जरा लांबचं सांगतो. आणि रोज एवढे भांडे घासून घासून माझे हात काळे झाले. मी त्याला विनंती केली, म्हणलं तू असं कर, एखाद्या वरिष्ठ घरातल्या व्यक्तीला समजून सांगायचं सांग. ते म्हणला मंडळीच अशी ती कोणाचंच ऐकत नाही. आता तुझंच ऐकत नाही तर दुसऱ्याचं कोणाचं ऐकणार. पर्यायी म्हणून मी त्याला एक वाक्यात सांगितलं की तुझ्या सासरे बुवाला सांग. काय सांगितलं? सासरे बुवाला. सासरे बुवाला सांग म्हटल्याच्या नंतर त्याच्या जरा डोक्यामध्ये प्रकाश पडला. तो म्हणला एवढा उपाय राहिला. घरी गेलं, पुन्हा भांडे घासायला बसलं आणि भांडे घासताना त्यानं सासरे बुवाला फोन लावला. सासरे बुवानं तर पहिल्यांदा काही उचललाच नाही. तुम्ही चांगला ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नंतर पुन्हा डायल केल्यावर सासरे बुवानं फोन उचलला आणि सासरे बुवा तिकडून जावायला म्हणतात, जावाई बापू अर्ध्या तासानं फोन लावा, माझे अजून 2 भांडे घासायचे राहिले. हे तुमच्या लक्षात येऊ द्या. मार्मिक आहे, कळणाऱ्याला कळण. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ असा आहे, एका व्यक्तीला थोडा नाईटासारखा चट्टा आला, म्हणजे अगदी थोडा जखम झाली आणि ते खाजू लागलं. मग त्यानं विचार केला की आपण कुठेतरी चांगल्या हॉस्पिटलमध्ये गेलो पाहिजे, त्वचा रोग तज्ञांकडे गेलो पाहिजे. गेलं, त्यानं तिथं नंबर लावला, फीस भरली. आता डॉक्टरच्या कॅबिन मध्ये गेला की तेवढ्यात त्याला दृश्य दिसलं, डॉक्टरच कौंग्याचे दात तुटूस तर खाजीत होते अंगाला. कळतं मी काय बोलतो ते. मग यानं तोंडात बोट घातलं, म्हणला जर याचीच खरूज गेली नाही तर आपले नाईटी काय जाणार. कळलं का मला काय बोलायचं? तर सासरे जर भांडे धुत असतील तर जावाई सांगणार कोणाकडे? बघा, आत्महत्या करण्याचं कारण घरातल्या अनेक तापामुळे मी मनवून आत्महत्या करतो. बघा, करू नका. आत्महत्यासारखा दोष नाही. विठ्ठल गो ब्राह्मण प्रतिपालक आहे. कोण? या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अवताराला आले श्रीमंत राजे छत्रपती शिवराय. शाबाश. प्रतापगडाच्या पायथ्याला दुपारच्या 2 वाजता सप्तमीच्या तिथीवर, वार गुरुवार 1659, तारीख 10 नोव्हेंबर 1659. ज्यानं अभ्यास केलाय त्यांच्या लक्षात आलं मला काय सांगायचं ते. ज्यानं आपला डेरा वाईमध्ये दिला, ज्यानं विजापूरच्या भर दरबारामध्ये विडा उचलला, ज्यानं 63 बायका विहिरीत ढकलून दिल्या, ज्यानं तुळजापूर जाळून फस्त केलं, तुळजाभवानी फोडली, असा हिंदूचा कर्दन का, राजांचा कट्टर शत्रू, ज्यानं शहाजी राजांना जिंजीच्या किल्ल्यामध्ये रात्रीच्या प्रसंगात आब्बा खानाच्या माध्यमातून पकडलं, भर विजापूरच्या दरबारात आणि बाजारपेठेमधून जेरबंद करून मिरवलं, ज्यानं कस्तुरी सिंग नावाचा राजा बगलेत दाबून मारला, ज्यानं छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू संभाजी राजे
कनकगिरीच्या युद्धामध्ये दग्या फटक्यानं मारले, ज्यानं बजाजी लिंबाळकर फलटणकर यांना बलात्कारे विश्राम कबूल करायला लावला, ज्यानं अनेक मराठा सरदार फोडले, तो आता वाईतून जावळीतून प्रतापगडावर त्याला अफजल खान असं म्हणतात. अफजल खानाच्या भेटीचा जो दिवस ठरलेला होता, राजांच्या बरोबर 10 अंगरक्षक होते, राजे कमालीचे सावध होते. राजे पहाटे 3ला उठले, तसं झोपलेच ते 1 वाजता. पूर्णपणे तयारी झाली होती. सगळ्या मावळ्यांना जिकडे तिकडे अगदी दबा धरून बसण्यासाठी जागा निश्चित करून दिलेल्या होत्या. नेताजी, कान्होजी राजे जेदे, कुडतोजी गुजर, बाबाजी डमढेरे ही सगळी मंडळी जिथे तिथे आपल्या आपल्या जाग्यावर 10 अंगरक्षक बरोबर. येसाजी मुरुंबा, शिवाजी महाले, सिद्धी इब्राहिम, भीमा वहाब, संभाजी कावजी कोंढाळकर अशी पोलादी ताकदीची मंडळी बरोबर होती. आणि राजे भेटायला खानाच्या जाणार होते. 3ला उठल्याच्या नंतर त्यानं पहिली आपली दाढी कमी करून घेतली, कारण शत्रूच्या हातात येऊ नये. काय बारकावा, अगोदर तालीम झालेली होती. अगदी थंड पाण्यानं स्नान केलं. इतिहास तुम्ही अनेक ऐकले असतील, मी तुम्हाला प्रत्यक्ष थेट प्रक्षेपण करून देतो. राजे स्नान करून सवस्स काळ्या कपिल्या गायीची महापूजा करतात. तिथून केदारेश्वराच्या मंदिरात रुद्र अभिषेक, मग जगदंबेचा अभिषेक. जगदंबेला प्रार्थना, या देवी सर्वभूतेषु. जगदंबे, हे स्वराज्य व्हावई तुझी इच्छा. या 32 दाताच्या बोकडाचा बळी मी तुझ्या दैत्यापुढे देणार, तू मात्र मानून घे, शक्ती दे. दारू घड बये दारू घोड, दारू बये दारू घोड. या महाराष्ट्रामध्ये पूर्णावरणाचा नैवेद्य अर्पण केल्याशिवाय कोणत्याही हिंदू धर्माच्या घरात सण साजरा होत नाही. ती जगदंबा महिषासुरमर्दिनी रामवरदाय. तिथं महाराजांच्या पाठीशी सदैव उभी होती. सावळी मूर्ती महाराजांची, पिळदार शरीर. राजे देवीच्या मंदिरातून राजवाड्यात प्रवेश करते झाले. तेवढ्यात कृष्णाजी बनकर नावाचा एक म्हातारा दारात उभा होता. राज, वडीलकीच्या नात्यानं तुम्हाला एक सल्ला देतो, परामर्श देतो. खान कपटी आहे, तुम्ही चिलखत घालून जाणार. राजे शस्त्रग्रहामध्ये आले आणि त्यांनी सगळे शस्त्र आपलेशी करण्याला सुरुवात केली. बख्तर अंगात घातलं म्हणजे चिलखत म्हणतात. वरून अगदी पांढरी बंडी घातली, त्यावर पांढरा अंगरखा, अगदी कस्तुरीचा शिरकावा केला. गळ्यामध्ये कवड्याची माळा घातली, तंगत सोळणा, पायामध्ये मोजड्या, आस्तनी माग सरकविली, बिचवा आस्तनीत लपवला, भवानी कमरेला बांधली. राजानं कानामध्ये चौकडे चढवले, अर्धचंद्र शिवगंध, भव्य कपाळ आणि राजांची अगदी देखणी चर्या. हातामध्ये वाघनख, हेच खरं शस्त्र राजांना उपयोगी पडलं. आणि खान शामिन्यामध्ये येऊन बसलेला. राजे भेटायला गेले, पण सय्यद बंडा त्यालाही बाजूला केलं राजांच्या वकिलानं. त्या वकिलाचं नाव आहे पंत गोपीनाथ काका बोकील. आणि ज्यावेळेस त्या सय्यद बंडाला बाजूला केलं, त्यावेळेस राजे शामिन्यात गेले. काय बातचीत झाली इतिहासाला माहिती नाही, पण जे अक्षर माहिती ती मांडले. विठ्ठला विठ्ठल. खानानं बाह्या पसरल्या, आओ शिवाजी राजे, गले मिळो. आता हा राजांना खरं प्रेमानं भेटणार होता गो. हा स्वराज्य, देव धर्म, आपली परंपरा, आपले ग्रंथ,
आणि यावत चंद्र सूर्य तोपर्यंत हिंदुत्वाची अस्मिता संपून टाकणार होता हा खान. तेवढ्यात राजे अगदी आलाया बलाया घेऊ लागले. डाव्या बगलात त्यानं मान दाबली आणि राजे कमालीचे सावध झाले. दम घुटमळू लागला. त्यानं आपल्या खंजराचा वार राजांच्या पाठीवर केला. हर दिशांवर का वाजला. आज चिलखत होता. राजे बचावले. तिकडे मासाहेब जगदंबेची प्रार्थना करीत. शाबाश. आणि तेवढ्यात राजानं चपळाईनं हातातले वाघ नख अफजल खानाच्या पोटामध्ये खुपसले. जोरानं म्हणल्याबरोबर खान ओरडला, दगा. रक्ताच्या झिरकंड्या उठल्या आणि बाहेर मावळे गरजले, हर हर चक्री सुरू झाली. राजानं बिचवा काढला, पोटामध्ये खुपसला, आडवा ओढला, आतडे बाहेर पडले तरी खान दुसरा वार राजांच्या जिरेटोपावर. जिरेटोप तुटून अगदी टाळूला खोक पडली आणि राजांना थोडी भोवळ आली. त्याला आपण अगदी चक्कर म्हणून धुरकट धुरकट दिसू लागलं. आणि तेवढ्यामध्ये ती संधी पाहून सय्यद मंडा आतमध्ये आला आणि त्याचा वार राजांच्या मानावर बसणार होते. जिवाजी तिथे 20 फुटाची जंप घेऊन वरची वर हात उडवला आणि जीवानं मोठ्यानं गर्जना केली, राजा हर हर सय्यद बंडा दुसऱ्या वारात चिरफळ्या झाल्या जसं टरबूज कापला. खान आपल्या आतडे गोळा करीत पोट दाबीत अगदी बाहेर पडला. पालखीमध्ये जाणार की संभाजी कावजीनं पालखीच्या भुयांचे पाय तोडले. त्याचं शिरकमल तोडून आणलं. रक्त निथळत होत. राजे बाहेर आले आणि तेवढ्यात कृष्णाजी भास्करानं राजांच्या अंगावर वार काढला. पण राजानं अडवलं. खरं सांगा, कृष्णाजी भास्कराच्या कपाळाला गंध आहे. काठाचं उपरणं अंगावर. मी काय वर्णन करतोय कळलं ना. राजांच्या हातामध्ये भवानी तलवार देण्यात आली आणि राजानं तो वार अडवला आणि अडवल्यावर त्याला एक शब्दाचा मार केला. पण तुम्ही जाणे, आमचं व्रत आहे गो ब्राह्मण प्रतिपाल. कोणतं व्रत आहे? गो ब्राह्मण प्रतिपाल. काही जरी झालं तरी हा शिवाजी राजा ब्राह्मणाला मारणार नाही. जा, आम्ही तुम्हाला क्षमा केली, तुम्हाला कोणी धक्का लावणार नाही. तरी कृष्णाजी भास्करानं दुसरा वार केला. राजे, तुम्ही आमच्या खानाला मारलं, दगा केला. खरं सांगा, दगा कोणी केला होता? राजे तरी त्याला अडवतात. तिसरा वार केला. राजे आता मनात विचार करता, ब्राह्मण जरी असला तरी याला मारावं लागेल. पण राजानं त्याला का मारलं? 3 वेळेस अंगावर चालून आला, म्हणून मारलं. लक्षात आलं माझं बोलणं? ब्राह्मणाची हत्या म्हणून. जरा बघा, लक्षात घ्या. हिरण्यकश्यपूला वध करावाच लागला त्याचा, म्हणून भक्त प्रल्हाद. ध्रुवाला वर द्यावंच लागला, म्हणून त्याची तपश्चर्या. तसं तुम्ही आम्ही आमच्या जीवनामध्ये या भवसागरातून तरुण जायचं असेल, आपल्याला एकमेव पर्याय मनवून शरण जा.
म्हणून शरण जावे. मी म्हणूनच कारण मीमांसा तुम्हाला सांगितले. म्हणून शरण जावे. याच्यावर एवढे तरी उदाहरण आता पूर्ण अभंगच म्हणूनच्या पाठीमागे फिरतोय. म्हणून जरा बघा सिद्धांत कसा आहे. तरी केले प्रगट म्हणून शरण जावे. तुका म्हणे साक्षी आले म्हणून शरण जावे. काय मोठी गंमत आहे. हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून शरण जावे. द्रौपदी मातेचं वस्त्र हरण होत होतं आणि कुरु वंशामध्ये हस्तिनापूरच्या भर दरबारात म्हणजे आज ती दिल्ली आहे. दुःशासन अगदी वस्त्र ओढतोय, पदराला हात घातला. हेच खरं कलियुग आहे, लक्षात घ्या. आणि दुःशासनानं ज्यावेळेस ती साडी ओढायला सुरुवात केली ना, त्यावेळेस ती द्रौपदी माता देवाला हात मारू लागली. कोटे द्वारकेच्या राया, कोटे द्वारकेच्या राया, वेळ का खरा लागेना, वेळ का लागेला, दीनानाथ पिता सांभाळी अबोले, दीनानाथ पिता सांभाळी कुठे गुंतलासी द्वारकेचा राया. देवा कुठे गुंतलास. मानवाला एवढी एक चांगली सवय लागलेली आहे. आपल्यावर काही संकट आलं की मग देवा कुठे. आता पाऊस पडा ना, देवा कुठे. एरवी काळ्या पाण्या घेऊन फिरत. ते थोड्याच लोकांना कळलं मला काय बोलायचं. कधी मंदिरात येत नाही, कधी एकादशी नाही, कधी वर्गणी नाही, कधी रामकृष्ण हरीचा मंत्र नाही, कधी वडीलधारी मंडळीचं आदर आतिथ्य नाही. संकट आलं की माणसाला देव दिसतो. म्हणून कुंती मातेनं कृष्ण परमात्म्याकडे मागणीच केली की देवा वासुदेव, अखंड आमच्या जीवनामध्ये संकटच येऊ दे. काय मागणी. त्याचं कारण काय. संकटात माणसं देवाची भक्ती करतात. बरोबर आहे. शनी महाराजांची 7.5 असली की हनुमानजीचं मंदिर दिसतं. बरोबर आहे. संकटात देव आठवतो म्हणून संकट येतंय ते चांगल्या करता, त्यानं तर देवाची आठवण होती. अहो एक माणूस असा राम राम घालीत नव्हतं कोणाला. अजिबात नाही. संपत्तीचा मद होता. कधी कोणाला नीट बोलायचं नाही, कधी कीर्तनाला यायचं नाही. आपलं जीवन व्यर्थ चाललं हे त्याला कळत नव्हतं. एक दिवस सकाळचा टाइम, 4-2 वारकरी रस्त्यानं चालले होते. म्हणला काय वाडाय, किती श्रीमंत माणूस आहे. त्यानं पाहिलं, म्हणला कष्टानं कमवलंय, तुम्ही किती स्तुती करा चहा पाजणार नाही. वारकरी म्हणले नको बाजू बाबा चहा, तुझी तुला चांगलं राहतं. आणि तेवढ्यामध्ये त्याला अचानक स्वेद म्हणजे घाम आला. त्या घर मालकाला वट्यावर होतो बसला उभा राहिलेलं, आणि छातीमध्ये थोडी चमक निघली. बरेचसे लोक चमक निघल्यावर चांगले चमकत येत. लक्षात आलं तुमच्या. आता घाबरलं ते, बीपी वाढला त्याचं. मुलाला आरोळी दिली, मुलगा समोर आला. मुलाच्या लक्षात आलं यांना अगदी असणार आज अटॅक येणार आहे. गाडी तयार, त्याला गाडीत टाकलं. तिथून संभाजीनगर किंवा नगर, अहिल्यानगर आणल्याच्या नंतर डॉक्टरनं तपासणी झाली. सांगितलं 1 तासाच्या आत ऑपरेशन करणं गरजेचं आहे. नेलं ऑपरेशन थिएटर मध्ये आणि मग याला विचारलं तुम्हाला कोणाला बोलून घ्यायचं असलं तर घ्या. नाही कळलं वाटतं. घाबरलं ते. आणि त्यानं हात जोडले. डॉक्टरला नाही, मुलाला नाही, नातेवाईकाला नाही, कोणाला. असं अहो ते कधी मंदिरात येत नव्हतं, वर्गणीत अजिबात येत नव्हतं. सप्ताह करणाऱ्याला नाव ठेवायचं, तोंडावर स्तुती करायचं, पण पाठीमागं नाव ठेवायचं. ते असं ऍडमिट झालं ऑपरेशन थिएटर मध्ये.
तेवढ्यात त्यांना हात जोडले. त्याची पत्नी बघत होती डोकून खिडकीतून. ती म्हणायची आज बरं हात जोडायला लागलो. कोणाच्या लग्नाला गेलो की पिऊन पडायचं म्हणजे ती म्हणत होती. काय सांगा 5-5 तास तर ते पारायणातून उठत नव्हते. पारायण नाही कळलं ना. पारायण पारायणाला बसतेत ना लोक. हे काय चांगलं नाही, याचा स्वभाव चांगला नाही. पण आज हा देवाला हात जोडतोय. वेळ आल्यावर याला कळतो देव. पत्नी बळच त्या ऑपरेशन थिएटर मध्ये आली आणि पतीला म्हणू लागली आज कोणाला हात जोडता. त्याच्या डोळ्यात पाणी होतो. बघा माणसं प्राणावर बेतली ना बरोबर जागेवर येतात. आणि डोळ्यात पाणी लटलट लटलट कापू लागलं. अंगावर रोमांच उभा राहिले. आणि रडता रडता पत्नीला म्हणतो की साधू संत सांगतात तेच खरंय. देवाशिवाय मला कोणी सोडवू शकत नाही म्हणून मी आज देवाच्या पाया पडतो. बस कळलं तुम्हाला. नास्तिक जरी असेल पण संकट आलं की देवाचा धावा करतो. द्रौपदी माता तर भगवान कृष्ण परमात्म्याची सच्ची सेवक भक्त होती. तिनं हात मारली कृष्णा अरे कुठेस तू. हे सगळे दुर्जन मला विवस्त्र करतात. आज माझी लज्जा तुझ्या हातात आहे. पण एका हातानं पदर धरला. माता भगिनी ऐका, देवाला शरण जायचंय पण ते कसं जायचंय. तिने एका हातानं पदर धरला आणि एक हात वर केला. कृष्णा धावरे लवकरी आजी संकट पडले भारी. किंवा मीराबाईने एक सुंदर गवळण गायले. लाज रखो तुम मोरी प्रभुजी लाज रखो तुम मोरी. तुम्ही माझी लाज राखा. आणि तेवढ्यामध्ये भगवान काही येईना. शेवटचा पदर राहिला लुगड्याचा. आता सगळी अब्रू जाणार. पांडवानं खाली माना घातल्या. राजसभेमध्ये गंगानंदन भीष्माचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य आंधळा धृतराष्ट्र कर्ण शकुनी दुर्योधना सारखी बसल्याले. विदुर काकानं सुद्धा हात जोडले खाली पाहिलं. मग मात्र द्रौपदी रडू लागली. देवा काय येत नाही. कुठे माझी भक्ती कमी पडली का. भगवान म्हणतात द्रौपदी तुला कसं सांगू मला पूर्ण शरण यावं लागतं. अपुर शरण चालत. शरण यायचंय ना तर तू मला पूर्णपणे शरण आली पाहिजे. एका हातानं तू आपला पदर धरला साडीचा आणि एका हातानं मला हात मारते. जर बघ तुझी लज्जा तुला जर रक्षण करता येते तर मला का बोलवते. मला पूर्ण शरण पाहिजे. द्रौपदीच्या लक्षात आलं आणि तिने दोन्ही हात सोडले. आता भगवान शेवटचा पदर राहिलेला अंगाभोवती बघ मी तुला शरण याला पूर्ण शरण म्हणतात. सर्व भावे देवाची शरण देवाला आम्ही जातो पण आमचं शरण जाणं वेगळं. द्रौपदी शरण गेली आणि भगवान परमात्मा काही दूर होता का. तिनं हात वर करून हात जोडले देवाधा. तेवढ्या वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली. राजस्व यज्ञामध्ये भाजी चिरताना बोट चिरलं. परीक्षा पाहिली सगळ्या भक्त मंडळीची आणि रक्त सांडू लागलं देवाच्या बोटातलं. त्यावेळेस सुभद्रा जवळ होती. ती म्हणती नवी साडी नेसलेली पैठणी शालू कसा पदर फाडू. कुणी चिंदी आणायला पळत. आता तेवढ्या श्रीमंती चिंदी कुठं सापडणार आहे. द्रौपदीच्या कानावर गेली वार्ता आणि द्रौपदी माता पळत आली आणि तिने पाहिलं कान्हा अरे तुझ्या बोटाला लागलंय. सवा हात पितांबर दिला फाडूनी द्रौपदीशी बन शोभे नार. जरा मोठी गंमत
आणि जेवढी ती चिंदी फाडली ना पदर, त्याच्यात आडवे उभे जे धागे होते ना, त्या धाग्याची प्रत्येक धाग्याचं एक एक लुगडं दिलं, एक एक साडी दिली. यालाच खरी उद्याचं रक्षाबंधन म्हणतात. लक्षात घ्या, यालाच रक्षाबंधन म्हणतात. भगवंतानं एवढ्या साड्या पुरवल्या. शरण पूर्ण पाहिजे. मंदिरात कासव का? संत जोग बऱ्याचशा लोकांना न दिसल्यामुळं ठेसा लागतात पायाला मंदिरात. ते म्हणते का बसील बरं एक कासव. आमच्या हिंदू धर्मामध्ये अशी एक संस्कृती आहे, प्रत्येक कृतीमाग वैज्ञानिक कारण आहे, आध्यात्मिक कारण आहे. कासव मंदिरात का? त्याचं कारण आहे, कासव तुम्हाला सांगतोय मी जसा पूर्णपणे शरण आहे देवाला, तसं तुम्ही शरण जा. का कुर्मजया परी ओवाईला वयो पसरी, ना इच्छा वसे आवरी आपुली आपण. कसा कासवा गंगा सागराला मिळती, त्याला शरण म्हणतात. मेघ गर्जने सहित पाऊस पडतो. आता पडेल, आपण वाट बघतो. तोडकर साहेब, ढग साहेब थकले आणि आम्ही बघू बघू थकलो ती न्यूज. पाऊस नाही, पडेल. हनुमानजीची कृपा आहे. पाऊस पडला की तो अगदी पाण्याचा थेंब जमिनीवर कोसळतो. पोटभर जमीन पाणी घेते. नंतर अगदी तिची भूक भागल्याच्या नंतर ती पाणी सोडून देते. तेच पाणी एका छोट्या नालीमध्ये, त्याच नालीतलं पाणी एका मोठ्या नाल्यामध्ये. जरा लक्षात घ्या मला काय बोलायचं. तेच पाणी एका मोठ्या नदीत, आणि तेच नदीतलं पाणी गंगेत, तेच गंगेचं पाणी समुद्रामध्ये. जरा बघा, जशी गंगा समरस समुद्राला होते, याला शरण म्हणायचं. ना तरी ओहळ ओहाळ जवन ठाकती गंगा जळ. किंवा ज्ञानोबरांनी याच्याही पुढे वर्णन केले, तैसी अहंवाचा चित्त अंग देवनिया मज शरण रे. जैसी मोह नदी का गांग रिगाल जैसे. ज्ञानोबरांचं इतकं गोड वर्णन आहे. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. किंवा 18व्या अध्यायात एक सुंदर श्लोक, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. बस हे कळणाऱ्यालाच कळतं, बाकीचे म्हणते ना आता झोपच घ्यावं लागतं. जरा बघा, मला सांगायचं काय, शरण याचं नाव आहे. आईच्या अंगावर जसं लेकरू झेप घेतं, पूर्णपणे कोणतंही अंग राखून न सर्व अंगानं झेप घेत, आणि आई त्याला आपल्या हृदयाशी कवटाळते, याला शरण म्हणायचं. जरा बघा, शरण म्हणजे काय? मंदिराच्या समोरून जाता जाता निस्तासा सलोट घालायचं म्हणजे शरण नाही. शरण म्हणजे काया वाचा मने, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, 11वं मन, या सगळ्या अवस्थेनं प्रभूला शरण जाऊन मी कोण याची जाणीव न राहता, हे देवा मी तुला संपूर्ण शरण आहे. त्यावेळेस भगवान काय करतो, तो
करील पार. शब्द बघा कशी तुकोबर आहे. सर्व भावे देवाशी शरण, मग त्याचा मोबदला काय? तो हा. दोन लक्षण आहेत, एक स्वरूप लक्षण आहे, एक तटस्थ लक्षण आहे. आपण पंढरपूरला जातो ना, जो विटेवर उभा आहे, जगने हात ठेवून, नासाग्र दृष्टी आहे, अर्ध उन्मलित नेत्र आहे, भव्य कपाळ आहे, केशर कस्तुरीचा गंध रेखाटलेला आहे, भाडी बुक्काले आलेले आहेत, गळ्यात वैजयंती माळा आहे, कंठी कौस्तुभमणी आहे, तुळशीच्या मंजुळाच्या माळा, पिवळा पितांबर, निळ अंगोरख घातलेलं, भगवा सेला पांघरलेला, सोनेरी मुकुट डोक्यावर, त्याच्यावर मोराचा पंख. बस मी तुम्हाला पंढरपूरचं डायरेक्ट दर्शन करून दिलं. लक्षात आले ना? नाही तर तुम्हाला माहिती, एक माणूस या वर्षी आषाढीला आम्ही प्रदक्षिणाला गेलो, चंद्रभागेत तोंडात आणून घेतो, सगळे गाल लाल भडक झाले, त्याचे सुजले. होय येते येशील का पुन्हा पंढरपूरला? मी त्याचा हात धरला, म्हणलं झालं काय? तो म्हणला फक्त अंडरपॅन्टच ठेवली, सगळी पिशी आणली चोरांनी. लक्षात आलं ना तुमचं? अरे बाबा तुझं लक्ष नाही, त्याला देव काय करेन? मरण पण पुन्हा पंढरपूरला नाही यायचं. काय काय तुम्ही बघा, किती तास लागले हो बारीला? 25 तास. तरी मध्ये घुसलो होतो. लोक म्हणते पाय सुजलेले, तोबा तोबा पुन्हा यायचं नाही. अहो एवढे श्रम तुम्हाला न होता मी आज आपल्या कीर्तनात डायरेक्टली पांडुरंगाचं दर्शन करून दिलं. काय भगवान आहे. राजस सकुमार मदना राजस सकुमार मदना रवी कस्तुरी मळवट. असा भगवान ज्या विटेवर उभा आहे त्याला तो म्हणजे कोणता? स्वरूप लक्षण. आणि जो विटेवर उभा आहे तो हा विठ्ठल बरवा, तो हा उतरिल पार. जरा बघा मोठी गंमत आहे. आता तुम्हाला पुन्हा एक अगदी गुह्य ज्ञानातला भाग सांगतो. जो विटेवर उभा आहे त्याला तटस्थ म्हणतात, आणि त्याच अंश रूपानं एक तत्व आपल्या हृदयात आहे, त्याचं नाव आहे आत्मा. तो हा उतरिल पार. हे कळणाऱ्यालाच कळलं. विठ्ठल विठ्ठल. त्याकरता भाव पाहिजे. भाव जर नसेल, 5-25 माळा गळ्यात घातल्या आणि भावच नाही, काय उपयोग? लोकांना फुगिरी आणायचं ना. एक नाही, आता एक तरी माळच आहे ना. मी कोणाला नाव ठेवतो असं नाही. भरपूर मोठ्या माळा घातल्या, पण भाव महत्वाचा आहे ना. सोन्याचं लॉकेट आहे गळ्यात, पितांबर नेसलेला आहे, हातामध्ये सोन्याचंच ताट आहे. असं तर सोनं काय एवढं स्वस्त आहे का काय? महाराष्ट्राने सोन्याचं ताट म्हणायला लागलं. सोन्याचं ताट आहे. 5 पक्वान्नाचा नैवेद्य. पंढरपूरला महापूजेचा मान त्याला भेटला. तो गेलाय मंदिरामध्ये, त्यानं उठणं लावलेलं आहे, कस्तुरी लावलेली आहे, कस्तुरी अत्तर लावलेली आहे, 10 बोटामध्ये अंग ठेवलं. आपल्याला काय द्यायचे नाही, सांगायला काय हरकत नाही. श्रीमंत घरचा व्यक्ती, दिसायला सुंदर. ज्ञानोबरांनी त्याचं वर्णन एका ओळख. माऊली सांगतात, रूपे वैसा माझा की अथिलेपणे गाजा, एक भाव नाही माझा तरी ते पल्ला. काय म्हणतात माऊली? अरे तू सोन्याचे लाकीट घातले काय, सोन्याच्या मण्याची माळ करून घातली काय, सोन्याचं ताट आणलं का? अंतकरणात जर भाव नसेल तर त्या ताटाला आणि त्या पदार्थाला काही किंमत नाही. असं वाक्य ऐका, तुम्हाला सांगतो. रुक्मिणी मातेनं विचारलं पांडुरंगाला, देवा आज श्रीमंत व्यक्ती तुम्हाला नैवेद्य घेऊन आलाय. नामदेवाचा नैवेद्य भाजी भाकरीचा रोज खाऊन तुम्ही कंटाळला असताल, आज तुम्हाला सोन्याच्या ताटात 5 पक्वान्न नाही. भगवंतानं काय उत्तर दिलं जरा चांगलं ऐका. दादा ऐका, नामदेव महाराजांच्या भाजी भाकरीचा मला कंटाळा नाही आला रुक्मिणी. आज जो व्यक्ती श्रीमंतीचं प्रदर्शन करतोय तो सोन्याच्या पात्रामध्ये अन्न घेऊन आला, याला मी महत्व देत नाही.
मला जेव घालणारा किती पात्रतेचा आहे त्याला मी महत्व देतो. भगवान जेव घालणारा किती पात्रतेचा. मग ती शबर भिल्लांची कन्या, भिल्ल जाती जन्माला आलेली, पतीची पात्रता. उष्ट भाजीचं पान, पण द्रौपदीची पात्रता. दुर्योधनाचा मेवा मिठाई बाजूला ठेवून विदुर काकाच्या कन्या पातळ, आणि तेही केळीच्या पानावर आवरे ना, तर देवाला 4 चतुर्भुज भाव लावला. दोन्ही हातानं कन्या आवरायच्या आणि दोन्ही हातानं फुरके मारायचे. कोणाच्या घरी? विदुराच्या. दुर्योधनानं राजस्थानी आचार्य आणले होते, गुजराती आचार्य आणले होते. काय कमी नव्हतं, देवानं तो आमंत्रण डावललं आणि विदुराच्या घरी जेवायला. सबसे ऊंची प्रेम सगाई दुर्योधन का मेवा त्यागो, अरे कन्या खाल्ल्या, खाऊ घालणारा महत्वाचा, खाऊ घालणारा पात्रतेचा. तुम्ही बघा, मग बघा, सप्रीती भोजन करावे. जिथं प्रेम आहे तिथं जेवावं. जेवू घालणारा जर कपटी असेल तर भूक लागली प्राण जरी चालला तरी तिथे खाऊ नये. शास्त्र मी बोलत नाही, जरा मोठी गंमत आहे. जिथे आदर नाही तिथे राहू नये, शास्त्र सांगतात. भगवान परमात्म्याला जीव घालणारा किती मोठा माळकरी असला, किती माळा घातल्या असल्या, किती सोन्याच्या असू द्या, अंतकरणात जर भाव नसेल तर ते पल्हाळ आहे. सर्व भावे, जरा बघा, अंतकरणातला भाव महत्वाचा आहे. आम्ही ज्या ज्या मंदिरात जातो तिथं आमचा अंतकरणातला भाव महत्वाचा. आम्ही भजनात आहे, भाव महत्वाचा. आता सध्या कीर्तनात आहे, अंतकरणाचा 11 वाजले आता कधी सुटणार आहे हा भाव महत्वाचा आहे. बरोबर आहे की नाही? हा भाव महत्वाचा आहे. ज्ञानोबरांनी एक दृष्टांत दिला, मजेदार. आपल्याकडे पूर्वी ज्वारी पेरायचे, शाळू होती की नाही? होतीच ना, आणि सगळीकडेच आहे. आता नाही, आता कमी झाली. आमच्याकडं तर तिकडं खूप राहायचं गमथडीला. मग पाहुणे यायचे, मुंबई, पुणे, नागपूर, इकडचे तिकडचे, ते हुरडा खायला. आणि हुरडा ज्वारीचं म्हणल्यावर तिथं काय तोंडाला पाणी सुटून देऊ नका. दृष्टांत 10 एकर ज्वारी पेरली, 12 पायाचा मळा, एक कणीस अगदी चांगलं मोठं पडलेलं कणीस. पाहुणे आले, दही, अनेक चटण्या आणि आगटी खोदली गेली. आता कणसं आणून भाजायचे, बरोबर आहे की नाही? मग शेतकरी दादा सगळ्या शेतामध्ये ज्वारीच्या फिरला पाहुण्याला घेऊन, पण एकही कणीस असं सापडलं नाही की त्याच्यामध्ये दाणे भरलेले. मग सगळे कणस कसे होते? ज्ञानोबराय म्हणले सॉफ्ट आलेलेच होते सगळे. नाही लक्षात आलं ना? आलं लक्षात. ज्ञानोबरांच्या पालखी सोहळ्यात काय सगळे कणस भरलेले थोडे, बरेचसे सॉफ्ट आलेले. विठ्ठल विठ्ठल, एकाही कणसाला कण नाही. कणे विनक सोपटे, कणसे लागले गणदाटे. काय करावे गोमटे ओस नगर, याला किंमत नाही. ओसाड पडलेलं नगर हे भावहीन व्यक्तीसारखं आहे. तुम्ही बघा, त्याच्यावर असे अनेक दृष्टांत दिले. 2 दृष्टांत आपल्या कळण्याकरता दिले. अंतकरणातला भाव आणि भावपूर्वक, आदरपूर्वक देवाला शरण गेलं पाहिजे. त्याला शरण गेल्याच्या नंतर असे अनेक प्रमाण आहे. जयाचे नाम पाप नासी, जयाचे नाम भावे तुका
शरण जायचंय देवा. मग ते शेंदूर लावलेले का? तिकडं आता ते खाटू श्याम आलेत बाबा, तिकडं का इकडं का तिकडं का? बाबळी खालचे का? कोणी घडवले आले, कोणी बसवले आले, कोणी शेंदूर लावले नाही. इंद्र चंद्र कुबेर वरून याला देव म्हणता येत नाही, हे त्यांचे टोपण नाव आहे. जरा बघा देव कोण आहे? तो हा देवाचाही देव बळीया माझा पंढरीराम. शरण जायचं असेल तर जो आपल्याला भवसागरातून तरुण मिळतो अशा समर्थ देवाला शरण जा. म्हणून त्यांचा पत्ता सांगितला. ज्याच्या नाम घेतल्यानं पातक नष्ट होतात, ज्याची पत्नी लक्ष्मी आहे 2, जो तेजपुंज राशी आहे 3, अशा लक्षणाचा जो तो विटेवर उभा असलेला भगवान सर्व भावे तुका त्याशी शरण. तुझ विन शरण कोणा जाऊ नारायण. शरण जायचं असेल तर देवाला किंवा संताला, जीवानं जीवाला शरण जाऊन उपयोगाचं नाही. विठोबा हात भजन भजन हात हात हात. विठोबा रघुमाई सर्व भावे देवासी तो हा उतरील. तो आम्हाला अगदी असणाऱ्या या भवसागरातून तरुण तारून नेणारा आहे. तारू भला पांडुरंग किंवा लावणीया हात पुरवळीला माता सांगितली चिंता न करा. त्याचं कारण असं की तो आम्हाला तारून नेऊ शकतो, इतर कोणी नाही तारू शकत. त्यानं आम्हाला तारलंय. तरले तरले तरती हा भरवसा नाम धारकाचा ठसा. बघा आता रामायणातला प्रसंग आहे, अतिशय गोड आहे. भगवान प्रभू रामचंद्र, सीता माता, लखनजी श्रृंगवेर नावाच्या नगरीमध्ये थांबले मुक्कामाला. आणि ती वस्ती म्हणजे सगळी निषाद लोकांची वस्ती. निषाद राज भगवान प्रभू रामचंद्राचा भक्त झाला, मित्र झाला. आणि दुसऱ्या दिवशी प्रयागराजला येऊन पोहोचले. आता गंगेच्या पलीकडे जायचं ना, मग त्यावेळेस गंगेला पाणी होतं खूप. कसं जाणार पलीकडे? सीता मातेनं गंगेची पूजा केली. पहिलं तीराला जायचंय तर प्रभू रामचंद्राला नौकेच्या आश्रयाची गरज होती. कशाची? नौका, ज्याला आपण बोट म्हणतो, होडी म्हणतो. ती नौका एका केवटाकडे होती. आणि भगवान प्रभू रामचंद्रानं त्याला विनंती केली, केवट आम्हाला पहिलं तीराला घेऊन जा. जरा बघा काय कौतुक आहे प्रभू रामरायाचं. चांगला आहे. सगळ्या विश्वाला ज्याचं एक नाम घेतलं की तो तारून नेतो, त्याला नदीच्या पलीकडे नेण्यासाठी नौका चालकाची विनंती करावी लागते. मोठी गंमत. केवटानं हात जोडले, प्रभू मी तुम्हाला नौकेत नेतो, पण माझी एक अट, तुमचे पाय मला आधी धुवू द्या. आत्ताच प्रसंग झाला तो आपल्या घरी. कोणी कोणाचे पाय पुजले पाहिजे, प्रक्षाळले पाहिजे, त्याला शास्त्र आहे. एवढं सांगायला माझ्याकडे टाइम नाही. प्रभू रामचंद्राचे पाय का धुवायचे?
त्यावेळेस केवट म्हणतोय, तुमचे चरण रज ज्या वस्तूला लागतात त्या वस्तूची स्त्री होते. असं झालं होतं गौतमाच्या आश्रमात. शिळा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणीची चाली. काय तुमच्या चरणाचा महिमा आहे. मग ते पाय धुवून काढले. कारण लय मोठे कारण आहेत, मला रामायण सांगायला थांबावं लागलं. बसले प्रभू नौकेत. पुन्हा दुसरी आट घातली. प्रभू गंगा पार होईपर्यंत तुम्ही माझ्या सन्मुख बसले पाहिजे. ते ओले आणायला बसला. कोण? केवट. तेव्हा काही इलेक्ट्रॉनिक बोट नव्हतं. आणि समोरासमोर प्रभू रामचंद्र बसले. तुम्ही माझ्याकडे पाहायचं, मी तुमच्याकडे पाहून ओले आणणार. कारण तुमची मूर्तीच अशी, छबीच अशी की त्यातून नजरच हटत नाही. केवटानं कधी गीता वाचली होती? केवट कधी शास्त्रीय संगीत शिकला होता? कधी उपनिषद वेद ऐकले होते? कोण्या संस्थेत अभ्यास केला होता की याला देव म्हणतात? केवटाच्या अंतकरणातला भाव तिथेच प्रभू रामचंद्र देव. जंगलात राहणारे हे लोक पण डोळे भरून देवाला पाहिलं. आणि ते गंगेतच बोट फिरू लागला, ती नौका. मग प्रभू म्हणतात, केवटा तुझ्या अंतकरणातला भाव मला कळलाय. चल बाबा पहिलं तीराला गेल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रानं सीता मातेकडे पाहिलं. आता तसं होणार नाही. आणि सीता मातेनं चटकन लक्षात घेतलं आणि आपल्या जवळची अंगठी काढली, प्रभूच्या हातात दिली. आणि प्रभूनं त्या केवटाच्या हातात दिली. आम्हाला अलीकडे आणण्याची ही मजुरी, फुकट नको तुझा उदरनिर्वाह. त्यावेळेस केवट एवढा रडू लागला आणि प्रभू रामचंद्राचे चरण पकडले. देवा, मी तुम्हाला सामान्य नदीतून अलीकडे आणलं, पण माझी एक अर्जी आहे गरीबाची. मला अंगठी देऊ नका, मजुरी देऊ नका. मला माझी मेहनतान जर मजुरी द्यायची असेल तर मला भवसागरातून पलीकडे घेऊन जा. वा, तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, तुका म्हणे तुमच्या पायाच्या काय बोली. भक्ती अत्यंत महत्वाची आहे. तर त्या केवटानं प्रभूला ही विनंती केली की मला पहिलं तीराला घेऊन जा. मग नदी कोणती आहे तुम्ही आम्हाला बुडवणारी? याला माया नदी म्हणतात. माया नदी, भव नदी, संसार नदी. या नदीतून पहिलं तीराला नेणारा समर्थ देव तोच आहे. मनवणी शरण जावे. का शरण जावे? तर ते कार्तलब खानाला विचारा. विठ्ठला विठ्ठला शाहिस्ते खान औरंगजेबानं पाठवलेला आपला मामूजान तो पुण्याच्या लाल महालात येऊन बसला. राजे पन्हाळ्यावर अडकले होते. तिथे बाजी, शिवाकासी, शंभूसिंग जाधव या लोकांना प्राणपणाला लावून राजांना सही सलामत सोडलं. तदनंतरचा इतिहास असा आहे, शाहिस्ते खान मा साहेबांच्या पवित्र पदकमलानं पवित्र झालेल्या लाल महालाला वाटवीत होता. जिथे देवघर होतं तिथं जनानखाना झाला. ज्या बागेतले फुले जगदंबेच्या चरणावर चढत होते तेच फुलाचे गजरे होऊ लागले.
कुठं जात होते नाही सांगितलेलं बरं. अत्तराचा सुगंध सुटलेला आणि तेवढ्यामध्ये राजांच्या कानावर अनेक वार्ता येत होत्या. राजे राजगडावर विचार करीत होते शाहिस्ते खानाला शास्त कसं करायचं ते फक्त संधीची वाट बघत होते. आणि तेवढ्यामध्ये राजांच्या कानावर एक वार्ता बहिर्जीनं आणून सांगितली. राज खानानं आपला पवित्रा कोकणाकडे वळलेला आहे. 1663 जरा बघा 25,000ची फौज घेऊन शास्ता खानाचा एक सरदार नामाजात करून सोडलाय ज्याचं नाव आहे कारतलब खान. त्याच्याबरोबर वराड खानदेशची एक विरांगणा आहे जिचं नाव आहे रायबागन. तुम्ही इतिहास वाचला असेल. राजे तटकन सिंहासनावर उठून उभा राहिले. बहिर्जी कोण्या मार्गाने जातात त्याची खबर काढा. नाही राज सगळी त्याची कुंडलीच काढून आणली. उंबरखिंड आज आपण पालीतून रायगडकडे जातो ना लोणावळ्यापासून तो मार्ग आहे. जरा लक्षात घ्या. चाकण लोणावळा पाली आणि मग उंबरखिंड. घनदाट जंगल चारी बाजून तासीवकडे चढाचा रस्ता उताराचा रस्ता मध्ये अगदी असणार घनदाट जंगल. आणि कारतलब खान त्या वाटेनं कोकणाकडे निघाला. लक्षात घ्या. राजाने अगोदर तयारी केली. 5,000 हिरडस मावळे बरोबर घेतले. चिलखत अंगावर घातलं. काळा घोडा घेतला. धनुष्यबाण असं चित्र असा फोटो तुम्हाला कुठे मोठे पाहायला भेटेल जरूर. घोड्यावर बसलेले भगवा ध्वज लहरतो आणि राजांचे मावळे त्या जंगलात अगदी लपून दडी धरून बसले. चिवट मराठे मावळे. कारतलब खान अगदी उंबरखिंडीचा डोंगर चढला. त्याला आजपर्यंत या सह्याद्रीच्या वाटाचा नमुनाच माहिती नव्हता. ते शामिन्यात बसून नाचगाणं बघणार. त्याला इथलं ऊन वारा पाऊस सराटे काटे खैर बाबळी बोरी श्वापद जंगलातले प्राणी आणि एवढा दगदगीचा प्रवास माहिती नव्हता. बरोबर काय लवाजमा संदुका पेट्या कापड चोपड किराणा माल अगदी चलन तोफा आणि हे सगळं सैन्य दमून गेलं. रायबागन म्हणत होती हुजूर मेरी बात मानो ये राजा शिवाजी का जंगल है आणि शिवाजी राजन के जो मराठे बहुत ही सुरमा है शेर है मत जाओ इधर से. रायबागनचं ऐकत नव्हतं ते. आणि रायबागनला दाढीहून हात फिरून म्हणत होतं स्वतः ते कारतलब. रायबागन हम भी कुछ कम नहीं हम सुरमा है. आता ते सुरमाच लावित होतं. सुरमा कशाचं आलं ते मेन टप्प्यामध्ये. राजानं त्याला आतमध्ये येऊ दिलं. चढ पूर्ण घाट चढून खाली उतरू दिलं. तहाना लागलेल्या सगळे जिथं जिथं जलाशय होते तिथं तिथं कब्जा घेतला राजाने. मध्यभागी सगळं सैनिक आलं. नीरव शांतता होती. पाखरू सुद्धा चिवचिव करीना. अगदी असणार पाला सुद्धा झाडाचा वाजेना. नीरव शांतता ही भयवह झाली. आणि कारतलब खानाला रायबागन म्हणते खान साहेब ही शांतता म्हणजे वादळ येण्यापूर्वीची शांतता आहे. माझा अनुमान आहे इतक्या दिवसाचा रणभूमीतला निश्चित शिवाजी राजांचे सैनिक इथे लपून बसलेले असतील. नाही तर खासे राजे सुद्धा असतील. रायबागन मराठा स्त्री होती पण मुघलांच्या सत्ता पुढे झुकली आणि तिला काम करावं लागलं. नाही लागलं. राज्य गेलं होतं पण स्वाभिमानी होते. लढाऊ होती. विरांगणा होती आणि आपला अभिमान तिनं कायम जपून ठेवलेला होता. रायबागन सांगत होती आपण पाठीमागे जाऊ प्राण वाचू. तरी कारतलब सैन्याला म्हणत होता चलो डटे रहो. मरतील का पुढे जाऊ. तहाना लागलेल्या त्यांना. आणि तेवढ्या मध्ये मावळ्यानं शिंगाच्या तुतारीचा आवाज केला. मावळे गरजू लागले. हर हर महादेवची गर्जना झाल्या बरोबर कारतलब खानाचं सैन्य सैरावैरा पळू लागला. हा म्हणत होता मारो काटो. कोणी ऐकत नव्हतं. खडाजंगी सुरू झाली. छापेमारी होऊन शेवट मर्द मराठा मावळे आपल्या मातृभूमीसाठी प्राणाचीही पर्वा करत नव्हते. प्राण हातीलीवर
त्यांनी कधी ठरवलं होतं आता जगायचंय ते स्वराज्यासाठी आणि एक दिवस मरायचंय ते छत्रपती शिवरायांसाठी. हर हर काय राजांचा अधिकार आहे आणि तेवढ्यामध्ये ते अगदी मावळ्यानं केलेला छापीमारी अनेक सैन्य मृत्युमुखी पडलं. पुन्हा दुसरी एक फौज आली. चारी बाजूने आक्रमण सुरू झालं. दिवस मावळतीला चालला. कारतलब खान घाबरला आणि रायबागांना सांगितलं एकच पर्याय, मी दृष्टांत हा सुद्धा अभंगाच्याच मुद्द्यावर देणार. रायबागन सांगते खान साहेब आता एकच पर्याय, मरा नाही तर शरणला. कारतलब खानानं हात रुमालानं बांधले. वकील बरोबर घेतला, नजराणा घेतला आणि जिथे राजे होते तिथे गुडघे टेकून नमस्कार केला. नाक घासलं कारतलब खानानं. रायबागन बरोबर होती. राजे त्याला बोलले, लाजा वाटल्या पाहिजे आमच्या प्रदेशात लूट करण्यासाठी. अरे आम्ही मराठा, आम्ही या महाराष्ट्रातले सगळे जाती धर्मातले लोक गुण्या गोविंदानं वागतो. आमचा अगदी परमार्थ करणारे वारकरी आणि तुम्ही ते मंदिर तोडता, गाई कापता, मुली बाळींची आबरू लुटता. आता हे शक्य नाही. जाऊन सांगा औरंगजेबाला, या महाराष्ट्राच्या दख्खनच्या मातीत जिजाऊ माँसाहेबांच्या पोटी एक सिंह जन्माला आला. वाह वाह. एकच राजा इथे जन्मला शिवनेरील्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरील्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. माझ्या राजाचं नाव काय? माझ्या राजाचं नाव काय? माझ्या जगाचं नाव एकच राजा इथे जन्मला, एकच नीतिवंत कीर्तिवंत. कारतलब खान लटलट कापू लागला. जवळ उभा राहिलेली एक तंग शलवार घातलेली, कमरेला रुमाल बांधलेला, तोंडाला मुंडस्थ गुंडाळलेलं आणि हातात धरलेली तलवार. राजानं तिच्याकडे पाहिलं आणि राजे घोड्यावर आणि त्या माऊलीच्या समोर जाऊन राजे उभा राहिले आणि सांगितलं, रायबागन साहेबा तुम्ही आमच्या जिजाऊ माँसाहेबांसारख्या आहात. वा राजे वा. आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. तुमची तलवार तुम्ही खाली ठेवू नका, तुम्ही वीरांगणा आहात. त्यावेळेस रायबागांना तोंडावरचं अस्तर काढलं आणि सांगितलं, राज तिचे डोळे पाण्यानं डबडबलेले होते. माझ्या तोंडाला बांधलेलं असताना कधी न तुम्ही पाहिलेलं नाही, तरी मला अचूक कसं ओळखलं. त्यावेळेस राजे गालात हसून सांगतात, रायबागन साहेबा वीराला वीर अक्षरशः, संताला संत ओळखता. किंबहुना या न्यायानं तुमची ओळख आम्हाला माँसाहेबांना अगोदर तुमच्या पराक्रमानं दाखवून दिली होती. तुम्ही आपल्या चोळीचा ध्वज करून लढलात मोगलांबरोबर. म्हणून हा शिवाजी राजा एक नारीची सतत अगदी असणारी पाठराखण करतोय, त्यांची अब्रू रक्षण करतोय, मान सांभाळतोय, तुम्हाला मुजरा करतोय. आणि राजानं साडी चोळी तिला दिली, तिचा बहुमान केला. कारतलब खानाकडून सगळी खंडणी घेतली आणि त्याला शेवटी काठ घातली. आता परत जायचं पुण्याला, पण पायात चपला सुद्धा घालायचे नाही. पायातल्या चपला सुद्धा सोडून जायचं. तुम्हाला कळलं पाहिजे. त्यावेळेस रायबागन पटकन खाली बसल्या, महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाल्या. राजे धन्य जिजाऊ माँसाहेब आणि धन्य तुम्ही त्यांच्या पोटी जन्माला आल्या. धन्य धन्य शिवाजी राजा. धन्य धन्य शिवाजी
कीर्तिवंत धुरंधर राजकारणी 32 मन सोन्याच्या सिंहासनावर राज्य करणारे राजे जगद्गुरु तुकोबरायांचा सन्मान करणारे राजे या महाराष्ट्राचा मान आणि शान हे धन्य धन्य शिवाजी राजा धन्य तुझी काया धन्य शिवाया हे केला महाराज राजा राम गातो रे बाबाजा क्षत्रिय कुलावतंश प्रताप प्रौढ राजाधिराज सिंहासनाधीश्वर रणझुंजार मराठों के राजा श्रीमंत योगी बहुजन प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। मी तुम्हाला 8ही चरण म्हणून दाखवले असते पण आपण जरा सीमा भरपूर उल्लंघन केलेली आहे माझ्याकडे फक्त 1 तास कीर्तनासाठी शिल्लक राहिला होता म्हणून मी सगळ्याची क्षमा मागतो 2 चरण सोडले तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा म्हणून तो कृपावंत आहे ज्याचे अनंत नाम आहे तुकोबराय म्हणले मला ते साक्षी आलं म्हणून मी प्रगट केलं ज्ञानेश्वर माऊली